हॅलो. 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 एक मिनिट थांबा. ओके. तर फिनॉलिक पावडर सर बोला. सर तुम्ही काल फिनॉल मध्ये हे प्रॉपर्टीज सॉल्युबिलिटीचं सॉल्युबल इन वॉटर सांगितलेलं कोणतं फिनॉलचं. हा, स्लाइटली करा त्याला. स्लाइटली सॉल्युबल इन वॉटर. स्लाइटली सोल्युबल इन वॉटर ठीक आहे. असतो, सोल्युबल स्लाइटली सोल्युबल असतो. बाकी व्हेरी सोल्युबल इन अल्कोहोल. हो व्हेरी सोल्युबल इन अल्कोहोल सांगितलं असेल ना. हो 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 हो. वॉटर मध्ये स्लाइटली करा. जनरली हे फिनॉलिक कंपाऊंड स्लाइटली सोल्युबल किंवा सोल्युबल असेल. ओके, अजून काही डाऊट? नाही सर. ओके. हा, क्लोरोक्रेसॉल याच्यामध्ये सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. अल्कोहोल पेक्षा सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लिहिलं तर जास्त इफेक्ट पडेल, पण तुम्हाला माहित पाहिजे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते. तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कार्बन कंटेनिंग सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये इथेनॉल, मिथेनॉल वगैरे येतात, बेन्झिन येतो, क्लोरोफॉर्म येतो का? क्लोरोफॉर्म ऑर्गॅनिक मध्ये आहे का क्लोरोफॉर्म? ओके.
ठीक आहे. नेक्स्ट इज मेल्टिंग पॉइंट आहे याचा 64 to 66 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉइंट. ओके. स्टोरेज इज टिपिकल स्टोरेज, वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. शॉर्ट फास्ट मध्ये तुम्ही लिहित आणि टिपिकल लिहून घेऊ शकता, पण तुम्हाला अर्थ माहित पाहिजे टिपिकलचं काय. एक्झाम मध्ये टिपिकल नाही लिहायचं तुम्हाला, पुन्हा पुन्हा सांगतोय मी. तर एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायचं इट शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. नेक्स्ट इज यूज. यूज मध्ये आता मी पहिली लाईन कधी सांगणार नाही. जो चॅप्टर असतो जनरली फक्त ज्यावेळेस नसेल त्यावेळेस मी सांगणार. आता तरी सगळ्यांच्या यूज मध्ये त्या चॅप्टरचं नाव आलं पाहिजे. पहिली लाईन ते सगळ्यांच्या यूज मध्ये आली पाहिजे. इट इज यूज ॲज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ओके. त्याच्यानंतर याची आपण कॉन्सन्ट्रेशन पाहूयाचं. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.2% इज युज्ड ॲज बॅक्टेरिसाइड. 0.2% is used as बॅक्टेरिसिडल सोल्युशन. किती इफेक्टिव्ह आहे तुम्ही याच्यावरून अंदाज येऊ शकता. फक्त 0.2% जरी केलं तरी बॅक्टेरियाला किल करू शकतो. दोन टर्म असतात, बॅक्टेरिसिडल आणि बॅक्टेरिओस्टॅटिक. तुम्हाला झालं असेल बहुतेक माझ्या मते. होतं का PC1 मध्ये वगैरे? बॅक्टेरिसिडल आणि बॅक्टेरिओस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे जो ग्रोथ कमी करतो त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोस्टॅटिक, आणि बॅक्टेरिसिडल म्हणजे जो बॅक्टेरियाला किल करतो. शेवटी CID जर आलं तर त्याचा अर्थ होतो किल करणे, टू किल. ओके. तर 0.2% इज बॅक्टेरिसिडल अँड 0.1% इज बॅक्टेरियोस्टॅटिक. 0.1 ने जरी पर्सेंटेज वाढवलं तुम्ही तरी बॅक्टेरियोस्टॅटिक वरून सिडल होणार. Bacteriostatic. So it is very effective antiseptic and disinfectant. 0.1% is bacteriostatic. It is used as preservative in eye drops. Preservative म्हणून यूज करतो आपण याला. म्हणजे आय ड्रॉप्स खूप जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करतो इन आय ड्रॉप्स. असे जे यूज आहेत एक्स्ट्राचे यूज तेवढेच फक्त तुम्हाला थोडेफार त्याच्यामध्ये लर्न करायचे, आणि त्याच्यामध्येच तुम्हाला आउट ऑफ मार्क पाहिजे असेल तर हे सगळे यूज लिहावं लागतं. पण मिनिमम तुम्हाला त्या चॅप्टरचं नाव तरी लिहिता आलं पाहिजे, किंवा ती कॅटेगरी त्याची मिनिमम 1-2 लाईन तरी लिहिता आल्या पाहिजे. ओके. देन इट इज ऑल्सो यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन क्रीम्स. वेगवेगळ्या क्रीम्स मध्ये सुद्धा यूज करतो आपल्याला. आय ड्रॉप्स, क्रीम्स, etc. Okay. Then preparation. याचं प्रिपरेशन ऑफिशियल नाहीये, पण मार्केटमध्ये याचं क्लोरोक्रेसॉल सोल्युशन अवेलेबल आहे. क्लोरोक्रेसॉल सोल्युशन. तर ज्यावेळेस आपण ऑफिशियल प्रिपरेशन नसतो त्यावेळेस समोर IP-BP काही लिहित नाही, फक्त प्रिपरेशन कोणतं अवेलेबल आहे तेवढंच लिहितो. तरी तुम्ही ऑफिशियल नाही लिहित, फक्त लिहितो प्रिपरेशन. ओके. नेक्स्ट कोणता ड्रग आहे आपला फिनॉल मध्ये? का संपले आपले फिनॉलिक? फ्लोरोझायलेनॉल. ओके. शेवटचा आहे मला वाटतं फिनॉलिक कंपाऊंड. क्लोरोझायलेनॉल. आपलं फिनॉलिक कंपाऊंड आणि एक मेजर पोर्शन चॅप्टर कसं होऊन जाईल. क्लोरोझायलेनॉल. क्लोरोझायलेनॉल याला तुम्ही डेटॉल सुद्धा लिहू शकता. डेटॉल मध्ये यूज केलं जाते. ब्रँड नेम याचा डेटॉल आहे. आतापर्यंत ब्रँड नेम नव्हते, कारण ब्रँड नेम मार्केटेड नाहीच इतके प्रिपरेशन आहे असे मोठ्या ब्रँडने. ब्रँड नेम्स नव्हते, पण याचं ब्रँड नेम तुम्ही शेवटी लिहू शकता.
डेटॉल मध्ये क्लोरोझायलिनॉल यूज केला जातो. ओके, याचं पण आपल्याला स्ट्रक्चर आणि आयपीसी नाही, डायरेक्टली आपण जो प्रॉपर्टीज कडे, प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याचा कलर याचा आहे व्हाईट और क्रीमी व्हाईट. कलर आहे याचा व्हाईट और क्रीमी व्हाईट. नेचर आहे क्रिस्टलाइन पावडर. नेचर क्रिस्टलाइन पावडर. ओडर कसा असणार याचा? ओडर कसा असणार याचा? फिनॉलिक ओडर, फिनॉल सारखा असणार. ओके, फिनॉलिक कंपाऊंड आहे, फिनॉल रिलेटेड, तर ओडर फिनॉलिक. ओके, फिनॉलिक ओडर. आणि सोल्युबिलिटी पण तुम्हाला माहित आहे काय आहे. Solubility, it is slightly soluble in water, slightly soluble in water and soluble in organic solvent. Organic solvent मध्ये सगळ्या याच्यात soluble आहे. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहित चला, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल मी एकदा लिस्ट देऊन टाकतो कोणते कोणते याच्यामध्ये. जनरली सगळे अल्कोहोल जे येतात ते ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये येतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड अल्कोहोल त्याच्यामध्ये, नंतर क्लोरोफॉर्म असेल किंवा बेन्झिन असेल, हे याच्यामध्ये खूप सारी लिस्ट जशी येतील आपल्याकडे एक्झाम्पल तशी तुम्ही आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. किंवा कार्बन टेट्राफ्लोराईड असेल CCl4, तो सुद्धा एक ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट आहे. तर हे सगळ्या ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये इझिली सोल्युबल. ओके, देन मेल्टिंग पॉइंट आहे याचा 115 डिग्री सेल्सिअस. Storage is typical. It should be stored in well closed light resistant container. Use सगळ्यात पहिली लाईन तुम्हाला माहित आहे, इट इज यूज्ड ॲज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. त्याच्या व्यतिरिक्त नवीन यूज आपल्याला याचा आहे, इट ऑल्सो हॅज अँटी फंगल प्रॉपर्टीज. अँटी फंगल प्रॉपर्टीज, फंगसच्या विरुद्ध, फंगल इन्फेक्शन जर कुठे स्किनवर असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा तो काम करतो. तर अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट तर आहेच, चॅप्टर मध्येच आहे तो, तो यूज आहेच. त्याच्या व्यतिरिक्त अँटी फंगल प्रॉपर्टी सुद्धा आहे. ओके, तर 5% सोल्युशन अँटी फंगल प्रॉपर्टी आहे, किंवा याचं जनरली आपण 5% सोल्युशन यूज करतो. is used as antiseptic and antifungal. स्किनवर यूज करायचं असेल थोडं कॉन्सन्ट्रेशन जास्त घ्यावं लागतं आपल्याला याचं. याचे अँटी फंगल आणि अँटीसेप्टिक दोन्ही पण प्रॉपर्टी आहे. 5% सोल्युशन आपण याचं यूज करतो. ओके, देन प्रिपरेशन क्लोरोझायलिनॉल सोल्युशन IP म्हणजे ऑफिशियल IP इज ऑफिशियल प्रिपरेशन आणि ब्रँड नेम शेवटी तुम्हाला लिहायचं डेटॉल. हे झालं आपलं क्लोरोझायलिनॉलचं अकाउंट. तर इथं आपले फिनॉल आणि रिलेटेड कंपाऊंड सर्व संपलेले. समजती स्कीम तुम्हाला काय? काही अवघड नाही, एकदम PCQ सगळ्यात सोपा विषय तसा विचार केला तर. फक्त तुम्हाला फोकस करायचा आहे क्लासिफिकेशनवर आणि त्याच्या. कोणाचा माईक चालू येतो? माईक बंद करा. ओके, नेक्स्ट इज पुढची कॅटेगरी घेऊ आपण,
अल्कोहोल किंवा अल्डिहाइड, अल्कोहोल अँड अल्डिहाइड. तर याच्यामध्ये अल्कोहोल अँड अल्डिहाइड मध्ये एकच कंपाऊंड आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन. फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन किंवा फॉर्मॅल्डिहाइड साठी फॉर्मॅलिन हा शब्द सुद्धा वापरला जातो. फॉर्मॅलिन पण विचारू शकतात किंवा फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन सुद्धा विचारू शकतात. तर हे सोल्युशन नेमकं काय आहे, सो इट इज 36% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. हे जे सोल्युशन आहे ते प्युअर फॉर्मॅल्डिहाइड किती असतं त्याच्यामध्ये फक्त 36%, आणि बाकीचं जे काही मला वाटतं 64% उरतात का, उरलेले जे 64% आहे ते सर्व सॉल्व्हंट. त्या सॉल्व्हंट मध्ये आपण त्याला डिझॉल्व्ह करू, तो सॉल्व्हंट असतात. ओके, तर आपण 36 ग्राम फॉर्मॅल्डिहाइड घेणार 64 ml मध्ये, किंवा अप टू 100 ml होण्यासाठी जितकं लागेल तेवढं सॉल्व्हंट टाकणार. तर ते झालं आपलं फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन तयार. ओके, याचं स्ट्रक्चर तर नाही, पण सोपं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. फॉर्मॅल्डिहाइडचं स्ट्रक्चर माहित असेल ना तुम्हाला, एकदम सोपं आहे. माहिती आहे का फॉर्मॅल्डिहाइड? बरोबर आहे का, CHO? Yes, sir. यस. हे स्ट्रक्चर आहे फॉर्मॅल्डिहाइड. तर हा अल्डिहाइड फॅमिली मधला पहिला मेंबर. फॉर्मॅल्डिहाइड पासूनच अल्डिहाइड सुरू होतात. ओके, प्रॉपर्टीज. कधी कधी कोग्नसी सारखा सब्जेक्ट आहे, थोडाफार इंटरेस्ट जर आपण टिकून नाही ठेवला तर बोर पण वाटू शकतो. HEP सारखा इंटरेस्टिंग नाही, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करावं लागतं आपल्याला, तेच प्रॉपर्टीज, ते स्टोरेज, ते फिजिक्स, पण त्यात पण आपण स्ट्रक्चर वगैरे करून थोडंफार इंटरेस्टिंग करू शकतो. आता प्रॉपर्टी आपली याची वेगळी आहे. इट इज अ कलरलेस लिक्विड. तर कलर आहे याचं काय, कलर काय, कलरलेस. नेचर काय, इट इज नेचर इज लिक्विड. सॉलिड असल्यावर तुम्हाला लिहायचंय क्रिस्टलाइन किंवा अमॉर्फस. लिक्विड असेल तर लिक्विडच. सो इट इज लिक्विड. ओडर आहे कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याचा स्वतःचा विशिष्ट असा एक ओडर आहे, जसा कांदा लसूण वगैरेचा असतो तसं याचं स्वतःच एक कॅरेक्टरिस्टिक ओडर आहे. अँड बर्निंग टेस्ट. टेस्ट प्रत्येकाची अवेलेबल नाही, ज्यांची पण आहे ती आपण याच्यामध्ये लिस्ट करतो. प्रत्येक गोष्टीची टेस्ट आपण घेऊ शकत नाही, लाईक सायनाइड. ओके, तर बर्निंग टेस्ट आहे. नंतर सोल्युबल इन वॉटर, सोल्युबिलिटी आहे. सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल, दोन्ही मध्ये पण सोल्युबल आहे. सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल. त्या आरोच्या इकडचे जे हेडिंग घेते तुम्ही नंतर लिहून घ्या, किंवा त्यासाठी जागा ठेवा, हे कशामध्ये पण कळायला पाहिजे, किंवा लगेच फास्ट मध्ये लिहून घेऊ शकतो. कलरलेस कशाबद्दल लिहिलंय, कलर बद्दल. लिक्विड हे नेचर मध्ये लिहिलंय. कॅरेक्टरिस्टिक ओडर कशाबद्दल लिहिलंय, ओडर बद्दल. बर्निंग टेस्ट, टेस्ट बद्दल. सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल, अल्कोहोल किंवा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, दोन्ही मध्ये सुद्धा सोल्युबल आहे फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन. यूज पण केला असेल तुम्ही बऱ्याच वेळेस प्रॅक्टिकल मध्ये. फॉर्मॅल्डिहाइड टेस्ट साठी आपण यूज करतो. ओके, देन स्टोरेज. ओके, तर स्टोरेज थोडं वेगळं आहे, टिपिकल स्टोरेज नाही, म्हणून आपण इथे लिहू इट शुड बी स्टोर्ड इन एअरटाइट कंटेनर इन वॉर्म प्लेस. हे थोडं स्टोरेज वेगळं आहे. इन एअरटाइट कंटेनर इन वॉर्म प्लेस, थोडं गरम ठिकाणी. वॉर्म प्लेस म्हणजे किती, अबोव 15 डिग्री सेल्सिअस, 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाला आपल्याला त्याला ठेवायचं. ओके, तर अशा प्रकारे जर हे स्टोरेज काही युनिक आलं, नवीन जर स्टोरेज आलं,
तरच मी तुम्हाला सांगणार. बाकीच्यांचं जर स्टोरेज तुम्हाला काय लिहायचंय, इट शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. याचं स्टोरेज थोडं युनिक आहे. हे तुम्ही जनरली नॉर्मल टेम्परेचर थंड तापमानात ठेवू शकत नाही, फ्रीज मध्ये वगैरे याला तुम्हाला ठेवता येणार नाही. तर वॉर्म प्लेसला किंवा रूम टेम्परेचरला तुम्ही याला ठेवू शकता. ओके. देन uses, it is a powerful antiseptic. यूज मध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज पॉवरफुल अँटीसेप्टिक. लिहून घ्या जेव्हा मी सांगतो तेव्हा. पॉवरफुल अँटीसेप्टिक. देन it is used as antiseptic in mouthwash and gargles. It is used as antiseptic in mouthwash and gargles. गार्गल्स मध्ये तुम्हाला आपण गुळण्या करतो, घासाचे काही इन्फेक्शन असेल तर आपण गुळण्या करतो आणि बाहेर पुन्हा ते पाणी टाकून देतो, त्याला आपण म्हणतो गार्गल्स. माउथ वॉश करण्यासाठी. बॅड ओडर असेल माउथचा तर तो घालवण्यासाठी आपण माउथ वॉश यूज करतो. आणि थ्रोट इन्फेक्शन असेल तर त्यावेळेस आपण गार्गल्स यूज करतो. तर माउथ वॉश आणि गार्गल्स म्हणून याचा यूज होतो. देन इट इज ऑल्सो यूज्ड ॲज डिसइन्फेक्टंट for rooms, instrument and clothing. Is also used as disinfectant. आता आपण नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये यूज करणार आहोत. डिसइन्फेक्टंट ऑन रूम्स, इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंट म्हणजे याच्यामध्ये सर्जिकल इन्स्ट्रुमेंट येतात बरेचसे. इन्स्ट्रुमेंट्स अँड क्लोथिंग, जे काही सर्जरीच्या वेळेस पेशंटच्या अंगावर किंवा डॉक्टरच्या अंगावर क्लोथ्स असतात त्यांना पण आपण याच्यामधून फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशनने डिसइन्फेक्टंट करू शकतो. तर हा एक याचा यूज आहे. फॉर्मॅल्डिहाइड खूप फेमस सोल्युशन आहे. दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये खूप जास्त यूज केलं जातं फॉर्मॅल्डिहाइड किंवा फॉर्मॅलिन सोल्युशन. ओके. आणि सगळ्यात महत्वाचा एक याचा यूज आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहित पाहिजे हा यूज याचा. इट इज युज्ड ॲज preservative for pathological specimen. Pathological specimen. तर जे काही पॅथॉलॉजिकल स्पेसिमेन्स असतील म्हणजे काही टिश्यू असतील आयसोलेट केलेले, किडनी ट्रान्सप्लांट करायची समजा, तर किडनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायची असेल काही थोड्या एखाद्या तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी, तर त्याला अगोदर प्रिझर्वेटिव्ह म्हणून याला यूज करतात. किंवा बऱ्याच वेळेस तुम्ही ब्रेन वगैरे प्रिझर्व केलेलं पाहिलेलं असेल एका सोल्युशन मध्ये, तर ते हेच सोल्युशन असतं फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन, जे की त्याला जास्त काळापर्यंत प्रिझर्व करून ठेवतं, त्याला खराब होऊ देत नाही. तर जे काही पॅथॉलॉजिकल स्पेसिमन असतील ते आपण याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो. जनरली जे मेडिकल स्टुडंट असतात मेडिकल कॉलेजमध्ये, तर ते स्टडीसाठी जे ब्रेन वगैरे यूज करतात किंवा जी बॉडी पूर्ण यूज करतात, ते बॉडी सुद्धा आपण फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हा एक महत्वाचा यूज आहे याचा. प्रिपरेशन ऑफिशियल याचे प्रिपरेशन नाहीये, मार्केटेड प्रिपरेशन अवेलेबल आहे. फॉर्मॅल्डिहाइड लोशन, जेल अँड टूथपेस्ट. The marketed preparation formaldehyde लोशन अवेलेबल आहे, जेल अवेलेबल आहे आणि टूथपेस्ट. आता हे अवेलेबल आहे हे सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जो सिलेबस आहे तो 1991 चा आहे. ओके. तर 1991च्या सिलेबस नुसार हे ड्रग पाहतोय. असं होऊ शकतं की आता हे अवेलेबल पण नसतील मार्केटमध्ये, खूप सारे नवीन नवीन व्हर्जन आले असतील, नवीन डेरिव्हेटिव्ह आले असतील, त्याच्यापेक्षा जास्त सेफ ड्रग झाले असतील, म्हणून आता अवेलेबल असतील का नाही माहित नाही. पण आपल्या बुक मध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचं की लोशन, जेल आणि टूथपेस्ट अवेलेबल असतात. ओके. तर याचं इथं आपला जो फॉर्मॅल्डिहाइड आहे आणि अल्कोहोल डेरिव्हेटिव्ह हा सुद्धा संपलेला आहे. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बाकीचे डेरिव्हेटिव्ह घेऊ. आता जे कोणते राहिले आपले आता
सर्फॅक्टंट राहिले बेन्झाल्कोनियम क्लोराईड आणि सिट्रिमाइड, नायट्रोफ्युरॉन्टाइन एक राहिला आणि प्रोफ्लाविन. 3-4 ड्रग राहिलेत आपले. आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. त्याच्यामध्ये ऍक्रिडिन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण प्रोफ्लेविन पाहिलं होतं. त्याचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपण पाहिलं होतं. तर तुमच्याकडे स्ट्रक्चर असणार ऍक्रिडिनचं. आपण ऍक्रिडिनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो प्रोफ्लेविन, ते पण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ओके, तर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बाकीचे डेरिव्हेटिव्ह पाहू.